श्री स्वामी समर्थ। अश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशी, सोमवार दिनांक 20 ऑक्टोबरला आपण नरक चतुर्दशी हा सण साजरा करणार आहोत। दिवाळीच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजेच नरक चतुर्दशी। प्राचीन काळी नरकासुर नावाचा जो राक्षस होता त्याचा वध करण्यासाठी विष्णू भगवान आणि माता सत्यभामा हे गेले आणि मृत्यूपूर्वी नरकासुराने एक इच्छा व्यक्त केली की या दिवशी जो चतुर्दशीचा दिवस आहे त्या दिवशी जर सूर्योदयापूर्वी जो कोणी अंघोळ करेल त्याचा सर्व पापांपासून मुक्ती मिळून त्याचा अपमृत्यू हा टळला जाईल, तसेच आयुष्यातील अंधकार हे दूर होतील। म्हणून या दिवशी सर्व लोक हे अभ्यंग स्नान करताना आपल्याला दिसतात। या दिवशी घरात गोमूत्र गंगाजल शिंपडावे, चारमुखी कणकेचा दिवा हा पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि पिंपळाला 14 प्रदक्षिणा माराव्या। तसेच घराबाहेर दक्षिण दिशेला एक दिवा हा पूर्वजांसाठी लावावा। तुळशीची माळ या दिवशी खरेदी करावी, विष्णूची पूजा करावी। तसेच या दिवशी खास करून काली मातेची पूजा केली जाते। तर्पण पिंडदान याचे विशेष महत्त्व या दिवशी आहे। त्याचबरोबर वैवाहिक स्त्रियांनी शिवाची उपासना या दिवशी करावी आणि दुधाचा अभिषेक महादेवाला नक्की घालावा। संध्याकाळी दीपोत्सव करावा। तसेच नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरून गुलाबजल टाकावे आणि रात्रभर ते पाणी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी घरातील सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पाणी घालावे। यामुळे सौंदर्य वाढते आणि धनसंपदा मुबलक होते। या दिवशी पिंपळाला दिवा लावायला विसरू नये, बेलाच्या वृक्षाची पूजा करायला विसरू नये। तसेच हनुमान मंदिरामध्ये जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि ओम हन हनुमंते नमः हा जप तिथे करावा। या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर माळी लावाव्यात। त्याचबरोबर दीपोत्सव करावा। जिथे स्वयंपाकघर त्या स्वयंपाकघराची पाणी साठवण्याची जी जागा आहे तिथे एक दिवा या दिवशी नक्की लावावा। तसेच मीठ, तेल आणि धारदार वस्तू या दिवशी विकत घेऊ नये आणि कुणाला दानही करू नये। असा हा नरक चतुर्दशीचा दिवस आणि या दिवसाच्या विशेष अशा या उपासना अतिशय छोट्या उपासना आहेत, नक्की करा। फळ हे अतिशय सुंदर मिळतील। सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनगा वासू रिसर्च सेंटर, नाशिक।